नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 29 ऑक्टोबर 2025 साधारणतः सकाळचे 10:30 झालेले आहेत आणि आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टरबुजांची ग्रोथ, मोसंबीची ग्रोथ आणि भेंडी लागवड केलेली आहे, हे आपण या व्हिडिओत दाखवणार आहोत. आणि पाऊस सतत 3 दिवस झाले चालू आहे, पण माझ्या यूट्यूबच्या व्ह्यूअर्स लोकांना 2-3 दिवस झाले आपण माहिती टाकली नाही, या अनुषंगानेच आपण आज हा व्हिडिओ पोस्ट करतोय. मी कॅमेरामनला सांगेल का आज जी ही ग्रोथ आहे टरबूजची, चालायला जागा नाहीये, एवढा सुंदर टरबूजचा प्लॉट झालेला आहे. म्हणजे फळं लागायला सुरुवात छान प्रकारे झालेली आहे. मोसंबी पण सुंदर आहे. भेंडी तर दिसतेच आहे. आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं का हे वेल बाजू करायचे आहेत, पण पाऊस असल्यामुळे आपण हे बाजूला करू शकून नाही राहिलो. जर हा 2 दिवसात जर पाऊस उघडला तर नक्कीच आपण वेल थोडेसे बाजू करायचा प्रयत्न करू, का जेणेकरून भेंडीलाही त्रास होणार नाही. आपल्याला स्प्रे करायचे आहेत, त्यालाही आपल्याला जागा मिळेल. हे आपल्याला म्हणजे मोकळीक राहिल्यानंतर आपल्याला जेणेकरून इतर अंतर्गत कामं करता येतील. पण हा वरुण राजा थांबायला पाहिजे. अजून 2-3 दिवस पाऊस दाखवताच आहेत. तरी मी टरबुजांची ग्रोथ किती सुंदर झाली आहे. मोसंबी पहा तुम्ही, किती नवीन पालवी सुंदर आलेली आहे. हे पूर्ण सुंदर पाते पाहिल्यानंतर, झाडांची पानं पाहिल्यानंतर मन असं प्रसन्न होऊन जातंय. या साईडलाही तुम्हाला दिसतच आहे, भेंडी तुम्हाला उगलेली दिसतेच आहे तुम्हाला. आणि या टाईपमध्ये पूर्ण बेड आता एकत्र व्हायला लागून गेलेले आहेत. आपल्याला आपल्या मोसंबीच्या झाडांना कुठेच त्रास नाहीये. हा आपल्याला व्हिडिओ दाखवायचा उद्दिष्ट आहे याच्यामध्ये, का कुठेच त्या झाडांना, मोसंबीच्या झाडांना त्रास होतोय का भेंडीला त्रास होणार आहे. अजून तर भेंडी फार लहान आहे. एक 45 दिवसानंतर ही भेंडी सुरू होईल. आणि हा बेड जर पाहिले तर अक्षरशः असं मन प्रसन्न होऊन जातोय. आणि तुम्हाला ही तर आपली 11 सप्टेंबरची बी लागवड आहे. हे आपण वेळोवेळी व्हिडिओमध्ये दाखवतो. आणि मी तर प्रत्येकाला सांगेल, जर एखाद्याने चॅनल सबस्क्राईब केलं किंवा कोणाला माहिती घ्यायची असेल पहिलेपासून, तर आपण त्या व्हिडिओमध्ये टाकतच आलेलो आहे. आणि डेट वाईज टाकतो आपण, की जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला माहिती मिळत राहील. आता आपण हा प्लॉट नंबर 1 आहे, 2 मध्ये तुम्हाला घेऊन जातोय. तिथलं टरबूज छोटं आहे, पण स्टेप बाय स्टेप लावलेली आहे आपण. तरी कॅमेरामनला मी सांगेल का हा परिसर पूर्ण शूट करून दाखवावा तुम्ही. म्हणजे हे जे बेड आता तयार झालेले आहेत, नक्कीच थोडासा पाण्याने प्रादुर्भाव झाला आहे, पण ऑर्गेनिकमध्येही केवढी ताकद आहे हे तुम्हाला सिद्ध होईल. कारण की आपण पेस्टिसाईड आणि फर्टिलायझर काहीच दिलेलं नाही. बायोरिच आणि अल्ट्रासीज आपण वापरतो याच्यामध्ये. आणि सगळ्यांची ग्रोथ जर पाहिली, मी आता प्लॉट नंबर 2 मध्ये तुम्हाला घेऊन जातो, म्हणजे तुमच्या लक्षात येईलच. कॅमेरामनला मी सांगेल का तुम्ही माझ्या मागे या थोडंसं, का प्लॉट नंबर 2 मध्ये जे आपण नंतर लागवड केलेली आहे, तारीख माझ्या लक्षात नाही आहे, आपण व्हिडिओमध्ये तारीख टाकलेलीच आहे त्याची, आणि टप्प्याटप्प्याने लावलेला आहे आपण. हा प्लॉट नंबर 1 होता, 11 तारखेची लागवड होती. त्याच्यानंतर साधारणतः हे एक 10-12 दिवसांनी पाऊस चालू झाल्यानंतर लागवड केलेली आहे. या प्लॉटमध्ये आपण पहिला व्हिडिओ टाकलाय, त्याच्यानंतर या प्लॉटमध्ये आलोच नाही आपण. पण ग्रोथ जर दिसते, गारा खूप आहे, जाता येणार नाही आतमध्ये. तरी मी कॅमेरामनला सांगेल का या प्लॉट नंबर 2 मध्ये शूट करा, भेंडी दाखवा, टरबूज दाखवा, आणि संपूर्ण परिसर तुम्ही दाखवा यांना. आणि खरंच ऑर्गेनिकमध्ये जबरदस्त ताकद आहे. भेंडी पण सुंदर आपली उगलेली आहे. आणि स्प्रे मारायचा आहे आपल्याला बायोरिच अल्ट्रासीचा, पण तो वेळ मिळून नाही राहिला आता. त्याच्यामुळे थोडीशी फसगत होते बा, आता काही त्याला इलाज नाही आहे. तरी मी तुम्हाला खालचा प्लॉट नंबर 3 दाखवायचा प्रयत्न करेल, कारण की तो खूप मोठा प्लॉट आहे. बाहेरूनच शूट करावं लागेल त्याला, कारण की त्याच्यामध्ये भेंडी, टरबूज आपण लागवड केलेली आहे. खाली उतरता आलं तर ठीक, मी पाहतो. सर्व आपण हे टाक्यांमध्ये बायोरिच बनवून ठेवलेलं आहे. 2 टाक्यांमध्ये रेडी आहे. पूर्ण शेणखत टाकलेलं आहे याच्यामध्ये. शेण बांधून ठेवलेलं आहे, खत म्हणण्यापेक्षा गाईचं शेण, गुळ, गोमित्र या पद्धतीने आपण रेडी केलेलं आहे. तरी आता खालच्या प्लॉटमध्ये आपण या तुम्हाला दाखवतो. खालच्या प्लॉटमध्ये परिस्थिती, ससा चांगला पळून राहिला, ससा आला शेतामध्ये.
हो, जंगली प्राणी तर येतच राहतील, तरी आपण तार कंपाऊंड केलेलं आहे शेताला. इथं थोडस गवत झालेलं आहे. इकडे भेंडी आहे. ही आपण साधारणतः 3 ऑक्टोबरची टरबूज लागवड केलेलं आहे. याच्यामध्ये भेंडी पण आपण आता एक 5-7 दिवसा पहिले लागवड केलेली होती. याही टरबुजांचे वेल तुम्ही पहा, म्हणजे तुम्हाला दिसेल ही 3 तारीख आणि 2 तारीख आपल्या व्हिडिओमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेलेच आहेत का कशा पद्धतीचे वेल झालेले आहेत म्हणून. तुम्हालाही लक्षात येईल का ऑर्गॅनिक मध्ये खरंच नक्कीच ताकद आहे आणि आपण न घाबरता ऑर्गॅनिक कडे वळायलाच पाहिजे. का उत्पन्नाचं स्रोत कमी होईल, काय होईल, ही भीती असते शेतकऱ्याला, आणि तीच भीती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचं. आता वेल पाहतो मी, बी लागवड केलेली आपण 3 ऑक्टोबरची. गारा भरपूर आहे तरी चालायचा प्रयत्न करतोय मी. पूर्ण शेत ओलं रान आहे. म्हणजे किती मोसंबीची केवढी सुंदर ग्रोथ आहे. आणि याचा फायदा म्हणजे मी जे बेड बनवलेले आहे, बेडमुळेच सुंदर मोसंबी असेल, टरबूज असेल किंवा भेंडी असेल, एकदमच छान उगवण शक्ती पण आहे, उत्पन्नही सुंदर येणार असं भाकीत मला दिसतंय. तरी आपण पाहू आपल्याला काय काय करता येईल. आणि जेणेकरून आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबवू. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा. आणि तुमचे काही सुझाव असतील तर मला या व्हिडिओच्या माध्यमातून कॉमेंट्समधून मला नक्कीच कळवा. एवढं बोलतो आणि माझं 2 शब्द संपवतो. नमस्कार.